पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 18 रोज आणि रोज उठल्यानंतर ही वचन वाचायची. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची परमेश्वराची शस्त्र सामुग्री धारण करा. आज्ञा धारण करा. पवित्र आत्मा आज्ञा देते आणि आज्ञा म्हणणं पाप आहे. कारण आपले झगडणे हे रक्त मांसाबरोबर नाही, म्हणजे मानवाबरोबर नाही, स्त्री पुरुषासंगती नाही. आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सत्याच्या काळातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. लक्षात घ्या, जगातले अधिकारी नाही, रक्तमांसाचे अधिकारी नाही. जे मानव कन्या आहेत, मानव पुत्र आहे, ज्यांच्यामध्ये रक्तमांस आहेत, त्यांच्या संगती नाही, त्या अधिकाऱ्यांच्या संगती नाही. तर बघा, सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सत्ताच्या काळातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. आकाशातले जे दुरात्मे, जे अधिकारी आहेत, जे व्यक्तीमध्ये शिरतात, अधिकारी व्यक्तीमध्ये, मोठमोठ्या लोकांमध्ये ते शिरून ते काय करतात, त्याच्या लोकांना त्रास देतात, त्यांच्या संगती युद्ध आहे. त्या रक्तमांस असणाऱ्या व्यक्ती संगती नाही, त्याच्यामध्ये शिरणारा जो दुरात्मा आहे त्याच्या संगती आमचं युद्ध आहे. कारण या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसामध्ये, ज्यावेळेला तुमच्यावर संकट येतात, प्रसंग येतो, वाईट दिवस येतात, त्या वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्यानं कसा. आता सुरू झालं इथं, तुमची शस्त्र कोणती आहे? पहिलं शस्त्र आलेलं आहे. तर तुमची कंबर सत्यानं कसा. दुसरं, नीतिमत्वाचे पुरस्त्राण घ्या. चिकन शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, वाहना शूज. आणि या सर्वांबरोबर जिच्या योग्य या दुष्टाचे सगळे जळते बाण, म्हणजे सैतान जे जळते बाण तुमच्यावर टाकतो ते तुम्हाला विझवता येतील अशी विश्वासाची ढाल घ्या. ढालीने आम्ही काय करतो? सगळे जळते बाण आम्ही परतवून लावतो. विश्वासाची ढाल घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार. तारणाचे शिरस्त्राण डोक्यावर आणि आत्म्याची तलवार, पवित्र आत्म्याची तलवार, त्याचं वचन. पवित्र आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही हाती घ्या. सर्व प्रकारच्या प्रार्थना व विनंत्या करा. हे सगळं घेऊन, हे सगळं आर्मर घेऊन, हे सगळं शस्त्र सामुग्री धारण करून काय करायला सांगितलंय? तर सतत प्रार्थना करा व विनंती करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने चाला, स्वतःच्या इच्छेने चालू नका, तर परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आणि या कामी तुम्ही पूर्ण तत्परतेने म्हणजे लगेच, प्रत्येक वेळेला सदैव तयार असलेले, क्षणात पटकन तयार करून अटॅक करणारे असे तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. जागृत राहा, सोडू नका, जागृत राहा. माझ्या प्रियांनो, आम्हाला जागृत राहा म्हणून सांगितलं. सतत प्रार्थना आणि विनंती करत जागृत राहा. आता स्पिरिच्युअल युद्ध आम्हाला करायचं. लक्ष इथं पाहिजे प्रत्येकास. स्पिरिच्युअल युद्ध करायचं, आत्मिक युद्ध आम्हाला करायचं आहे. हे आत्मिक युद्ध कधी सुरू होतं? केव्हापासून सुरू होतं? हे आत्मिक युद्ध ज्यावेळेला मी ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो, आमचा देव की जो माझ्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि मला घेण्यासाठी येणार आहे, तो माझा देव आहे आणि तो माझ्या अंतःकरणात येऊन राहा आणि तूच माझा देव आहे. ज्या वेळेला आम्ही हे बोलतो माझ्या प्रियांनो, त्याच वेळेला
आमचं आध्यात्मिक युद्ध सुरू होतं. आम्ही युद्धाच्या बॅटलफील्ड मध्ये, युद्धभूमीवर आम्ही उभं राहतो. का? कारण इतके दिवस आम्ही सैतानाची प्रॉपर्टी होतो. सैतानाचा हक्क आमच्यावर होता. आम्ही सैतानाचे दास आणि दासी होतो. सैतान पाय त्याची लेकरं होतो. म्हणून तर सगळ्या सत्ता, सगळे अधिकार, सगळं सुख, सगळा पैसा, सगळं वैभव, मान सन्मान, सगळं देऊन आम्हाला एकदम पोचतो, आनंदी ठेवतो. माझं लेकर, माझं बाळ. मी सांगल ते वाईट कर, मी सांगल त्या गोष्टी कर. पण ज्या वेळेला आम्ही ती सत्ता धुवाळतो सैतानाची आणि म्हणतो नाही येशूच माझा तारणार नाही, त्याने माझ्या पातकापासून मला त्याच्या रक्ताने धुतलेल्या पातकापासून मुक्तता दिलेली आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. मला तुझा सार्वकालिक मृत्यू नको आहे, मला सार्वकालिक जीवन हवं आहे, स्वर्गीय जीवन आहे, वारसा हक्क हवाय, येशू ख्रिस्ताचं लेकरू म्हणून हवाय. असं म्हणून ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला तो चौताळतो, चिडतो, भयंकर रागिष्ट होतो, त्याला असह्य होत. माझ्या हातातून हे लेकरू गेलेलं आहे, माझ्या हातातून हा पुरुष गेलेला आहे, माझ्या हातातून ही स्त्री गेलेली आहे. आता मी यांना व्यसनात टाकू शकत नाही, आता मी यांच्याकडून वाईट गोष्टी करू शकत नाही, आता मी दुसऱ्यांचा छळ यांच्याकडून करू शकत नाही, आता यांच्याकडून मी दुसऱ्यांना पाडू शकत नाही. कारण हे ख्रिस्तासारखे होतात, कारण हे ख्रिस्ताची प्रतिकृती होतात, कारण हे ख्रिस्त त्यांच्यामध्ये, येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये राहतो. ख्रिस्ताचे, येशू ख्रिस्ताचे सगळे गुण त्यांच्यामध्ये येतात. येशू ख्रिस्ताचा सगळा अधिकार त्यांच्यामध्ये येतो. ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचा सगळा अधिकार आमच्यात येतो, सगळी सत्ता आमच्यामध्ये येते, सगळं त्याचं पावित्र्य येतं, त्यावेळेला त्या परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या पायाखाली सैतान आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं त्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाखाली सैतान आहे आणि तो हारलेला आहे आणि त्याच्या लेकराला सदैव विजय प्राप्त झालेला आहे. मग मला तुम्ही सांगा, तो सैतान किती चवताळत असेल तर किती चिडत असेल. हात धुवून पाठीमागे लागतो, प्रत्येक युक्त्या प्रयुक्त्या तो वापरतो. आमच्या विरोधामध्ये सगळे लोक तो उठवतो, चांगले चांगले म्हणणारे लोक, सत्ताधीश असणारे लोक, सद्गुणी लोक, अशा लोकांमध्ये शिरतो. ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे प्रेम आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे आपल्यासाठी चांगले होते, ते सगळे आपल्या नातेवाईक असू दे, आपल्या कामावरचे असू दे, घरातले असू दे, आपल्या आजूबाजूचे असू दे, आमच्या विरोधात उठले जातात. का ते लोक वाईट आहे? नाही, त्यांच्यामध्ये सैतान शिरतो आणि सैतान जो उद्ध्वस्त करणारा, जो नाश करण्यासाठी आलेला आहे, तो सैतान त्यांच्या शिरून तुम्हाला चौ बाजूने पाडण्याचा प्रयत्न करतो. आजार म्हणू नको, संकट म्हणू नको, भांडण म्हणू नको, पैशाचा तुटवडा म्हणू नको, सगळीकडचे मार्ग बंद करतो. जिथून तुम्हाला जेवढा त्रास देता येईल, जेवढं तुमचं वाईट करता येईल, जेवढं तुम्हाला अपमानित करता येईल, जेवढं तुम्हाला खाली पाडता येईल, जेवढं तुम्हाला एकटं पाडता येईल, जेवढं तुम्हाला निराश करता येईल, जेवढं तुम्हाला दुःखी करता येईल, तेवढा सैतान तो प्रयत्न करतो. कारण तुम्ही त्याच्या हातातून गेलेले आहात. लक्षात घ्या, तुम्हाला विजयी आणि सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे, कारण तुमच्यात ख्रिस्त आहे. कारण तुम्हाला सार्वकालिक विजय ऑलरेडी त्या सैतानावर मिळालेला आहे आणि सैतानाचं स्थान गेलेलं आहे, लुसिफरचं स्थान गेलेलं आहे आणि ते परमेश्वराच्या सानिध्यात त्याचं पवित्रतेमध्ये प्रेझर्वेशन करण्याचं स्थान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून सैतान चौबाजूने तुम्हाला तुडवतो, पाहिजे तसा त्रास देतो, अनेक वाईट गोष्टी देतो. अरे देवाच्या मार्गात चालते, प्रार्थना करतो, देवाच्या सगळ्या वाईट गोष्टी सोडल्यात, सगळे वाईट संपर्क, वाईट मित्र मैत्रिणी सोडल्यात, सगळ्या वाईट मार्गापासून गेलो आणि तरी देखील माझ्यावर संकटावर संकट येत आहेत. अरे जे लोक मला सन्मान देणार, जे लोक माझ्यासाठी चांगले आहेत, ते माझ्या विरोधात जातात. अरे हे काय चाललंय? होय, कारण तुम्ही युद्धात आहात, कारण तुम्ही युद्धात आहात. आणि हे युद्ध ज्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याच वेळेला तुमच्यासाठी सैतानानं युद्ध पुकारलं आहे. आता लक्षात घ्या माझ्या प्रियांनो,
युद्ध आम्ही करू शकतो जर ती व्यक्ती आम्हाला समोर दिसत असेल तर त्याच्यासोबत युद्ध करता येतो. अहो, ही व्यक्ती आम्हाला दिसत नाही, हा सैतान आम्हाला दिसत नाही, तो ज्या व्यक्तीत शिरून आम्हाला आमच्यासाठी लढतो, आम्हाला त्रास देतो, त्या व्यक्तीसाठी लढून शिरून आम्हाला त्रास देतो, या व्यक्तीमध्ये शिरून आम्हाला त्रास देतो. तो डायरेक्ट आमच्या समोर उभं राहत नाही. दिसणाऱ्या शत्रू संगती लढणं खूप सोपं आहे, एक गाव दोन तुकडे. पण न दिसणाऱ्या शत्रू संगती लढणं अत्यंत कठीण आहे. कसं लढायचं, केव्हा लढायचं, कधी लढायचं. अगं बाई, लढताना कोणी असेल का, सगळे प्रश्न निर्माण होतात. दिसतच नाही तर लढू कुठं, वार करू कुठं, वार करू तर कशानं करू. लक्षात घ्या, कळतंय. पिक्चर बघताना बघतो आपण, ती दिसतच नसेल तर इकडून तलवार गेली तिकडून तलवार गेली तर ते मरत नाही. कार्टून बघताय ना, इकडून आपलं मुडकं छाटलं, इकडून हात चाटले तरी काहीच नाही, त्यांच्यावर काहीच परिणाम होत, इकडून तिकडून निघून जातात. कार्टून बघताना फार मजा वाटते बघताना. अहो माझ्या प्रियांनो, सैतान तसाच आहे, सेम तसाच आहे, सेम तसाच आहे. तो व्यक्तीमध्ये शिरतो आणि तो हल्ले करतो, चहूबाजूने करतो. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय, पहिले पेत्र याचा 5वा अध्याय 8 आणि 9 वचन. सावध असा, जागे व्हा, देवाचं वचन आहे. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिरावे हे शोधित फिरतो. शांत बस नाही, कुठं गिळू, कसं पकडू, काय करू, कुणाला पाठवून त्याला ठार करू, तिला कुठं उपस्थ करू, तिला कुठं पाडू, हे सतत बघत राहतो. कॅमेरे बघतो की नाही, कॅमेऱ्यांमधून कसं बघतात, बघितलंय ना, तसा सैतान सगळीकडून कंटिन्युअसली तुमच्यावर नजर लावून ठेवतो. लक्षात घ्या, परत वाचते, सावध राहा, जागे व्हा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिरावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, विश्वासात उभे राहा, दृढ खंबीरपणे. कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहे. पुन्हा याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय 7वं वचन. म्हणून देवाच्या अधीन व्हा, पूर्ण परमेश्वराला समर्पित व्हा, त्याला तुमच्यामध्ये राहू द्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये राहा, तर तुम्ही फळ देणारे व्हाल. पूर्ण अंतर्बाह्य परमेश्वराला तुम्हाला वेढून द्या, त्याचं वचन स्वतःमध्ये खचखचून बघा. माझ्या प्रियानो, तो वचन आहे, ते वचन कान देऊ नाही का, आणि ते स्वीकारा. ते अंतःकरणात, मनात, शरीरात, डोक्यात, मेंदूमध्ये सगळीकडे जाऊ द्या. ते वचन म्हणजे येशू ख्रिस्त आहे. त्याच्या अधीन व्हा. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवे व्हा, विश्वासाने आडवे व्हा. अगं बाई, आला, आता काय करतो, आता संकट आलं, आता आजार आला, आता असं झालं, अरे आता काय खरं नाही, आता हा असा मला फाडेल, अरे आता हा असा करेल, अरे तो तसा करेल, आता हा ह्या युक्त्या करेल, आता तो असा पाडेल, आता तो तसा करेल. आडवा वाढ त्या सैतानाला 104 नावामध्ये, सैतानाला 104 नावात आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. माझ्या प्रियांनो, आजकालचा सैतान गोड बोलून येतो, देवदूताचं रूप घेऊन येतो, वचन पाठ करून येतो. बायबल त्याचा तोंडपाठ असतं.
लक्षात ठेवा माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्तांची परीक्षा घ्यायला आलेल्या सैतानानं वचनातून त्याची परीक्षा घेते, वचन करून त्याची परीक्षा घेते. आजकालचे अधिपती, आजकालच्या सैतानाचं कार्य करणारे लोक वचन समोर ठेवून तुम्हाला त्रास देते. शांतीचे दूत, सज्जन, पवित्र लोक म्हणून तुमच्या समोर उभे राहतील. लक्षात घ्या, सावध राहा, सावध राहा. म्हणून देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आता तुम्हाला हे युद्ध कसं लढायचंय, ज्याच्या जो सैतान तुम्हाला दिसत नाही. पौल तर काय सांगतो, हे युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, निर्माण केलेल्या व्यक्तिसंगती नाही आहे, तर दुरात्म्यांसंगती आहे. सैतानाची सत्ता सगळ्या जगावर आहे. सैतान सगळीकडे फिरत आहे. त्यांनी सगळे लोक त्याच्या हातामध्ये घेतलेले आहे. मी म्हणजे सर्व सर्व असा तो म्हणतो. सैतान स्वतःला सत्ताधीश म्हणतो. सैतान सगळ्या गोष्टींवर, सगळ्या चांगल्या लोकांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, युद्ध हे येशू ख्रिस्ताचं आहे, तुमचं ना. लढणारा देव परमेश्वर आहे, तुम्ही नव्हे. तुम्ही देखील रक्तमांस आहात. तुमच्या मध्ये जो येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे तुमच्यामध्ये जो वसतो परमेश्वर, तो हे युद्ध लढतो. त्याला युद्ध लढू द्या, म्हणून त्याच्या अधीन व्हा. सतत प्रार्थना करा सांगितलं, निरंतर प्रार्थना करा, पूर्णपणे स्वतःला त्याला समर्पित करा आणि परमेश्वराची शस्त्र सामुग्री धारण करा. त्यानंच दिलेली पवित्र आत्म्याचीच शस्त्र सामुग्री धारण करा. स्वतःच्या बलाने, स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या युक्त्या प्रयुक्त्याने लढायला जाऊ नका माझ्या प्रियांनो. तर परमेश्वराला हे युद्ध लढून द्या. माझ्या प्रियांनो, दावीद ज्या वेळेला गोल्याथासंगती लढायला गेला, त्यावेळेला त्याला शाऊलाचं आरमर देण्यात आलं, शाऊलाचं युद्ध सामुग्री देण्यात आली. त्याचं भलं मोठं चिरखत, शिरस्त्राण, तलवार, त्याच्या त्या वाहण्या, लोखंड पितळीच्या वाहण्या, त्याचा तो बेल्ट, कमरपट्टा, त्याचं ते सगळं साहित्य आणि ढाल सगळं त्याला दिलं आणि त्याने ते घातलं. तो एवढा चिपुर्णा पोरगा, तो त्याच्यात झाकून गेला. त्याला त्याने चालता पण येईना. तो म्हटला, नको मला हे मॅन मेड मनुष्यानं बनवलेलं शस्त्र सामुग्री नको. त्याने ते सगळं काढून टाकलं. त्यानं ते धिक्कारलं. मनुष्याची शस्त्र सामग्री, मनुष्याच्या युक्त्या प्रयुक्त्या, त्याची साधनं, त्याचा पैसा, त्याचं मनुष्यबळ, त्याचे मोठे मोठे लोक, सगळं त्याने टाकून दिलं आणि त्यानं फक्त त्याच्या हातामध्ये कलम घेतली आणि त्याच्या हातामध्ये गोट्या घेतल्या. लक्षात घ्या, रॉक, सॅल्वेशन रॉक, येशू ख्रिस्त हा तुमचा खडक आहे. तो तारणाचा खडक तुमचा. त्याने त्या गोट्याने, त्या विश्वासाने, त्या वचनाच्या गोट्या, तो बोलला, त्याला कन्फेस केलं. परमेश्वराचं सामर्थ्य की माझा देव तुला दुरुस्त मिळेल, माझा देव तुला छाटून टाकेल, माझा देव तुला लज्जित करेल, माझा देव तुला उद्ध्वस्त करेल, तुझा नाश करेल. हे तो विश्वासाने बोलला आणि विश्वासाने त्याने गलव चालवली. आणि एवढ्या मोठ्या पलशण्याचा अतिशय महाकाय होता हा, तो तोंडावर खाली आदळून पडला आणि मरण पावला. आणि मग त्याने त्याचं शिर कट केलं. त्यानं मनुष्याची युद्ध सामुग्री घेतली नाही, शस्त्र सामुग्री घेतली नाही, ती त्याने रिजेक्ट केली. दुसरे करंदीकरास पत्र याचा 10वा अध्याय 4. दुसरे करंदीकरास पत्र याचा 10वा अध्याय 4 वचन. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही. ती त्याने काय घेतली, शौलाने काय दिली होती, त्याला दैहिक दिली होती, शारीरिक दिलेली होती. लोखंडाची जी आम्हाला दिसतात, पितळेची जी आम्हाला दिसतात, ती दिलेली होती. आमची युद्ध सामुग्री शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे.
आमची शस्त्र सामग्री जी देवापासून आहे ती सैतानाची तटबंदी, सैतानाच्या सगळ्या योजना नष्ट करण्यास समर्थ आहे. लोक्याचा 10वा अध्याय 19वे वचन, लोक्याचा 10वा अध्याय 19वे वचन. पहा, मी तुम्हाला साप विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधा होणार नाही. माझ्या प्रियांनो, साप उलटणारा नाग कधी डसेल सांगता येत नाही, कधी खाली पाडेल सांगता येत नाही, कधी उद्ध्वस्त करेल सांगता येत नाही, सुळकन कुठून येईल आणि तुम्हाला डस करून जाईल सांगता येत नाही. त्या सापावर आणि विंचू सदैव विनाकारण कारण नसताना डसणं हा विंचवाचा गुण आहे. नाहक त्रास देणारे लोक, नाहक उद्ध्वस्त करणारे लोक, नाहक कुठून ना कुठून कर्जाने पैशाची टंचाई येणं, नाहक काही केलं नाही, स्वतःच्या प्रकृतीची चांगली काळजी घेतली, कोणतं व्यसन नाही, काही नाही, तरी आजार आलेला आहे. नाहक सैतान आजाराच्या द्वारे, कर्जाच्या द्वारे, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या भांडणाच्या द्वारे, आपल्या अधिकारांच्या भांडणाच्या द्वारे कुठून ना कुठून सतत डन्स करतो, डसतो विंचवासारखा. आणि ते काय म्हटले लूक 10:19 मध्ये, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला एकही बाधा होणार नाही, कशाचीच बाधा तुम्हाला होणार. आणि देवाचं अभिवचन आहे. देवादिदेव यहोवाने जेव्हा रोफेका जेव्हा शालो जेव्हा सदिकनी आमची धार्मिकता, तो परमेश्वर जग बनवणारा युनिवर्स बनवणारा तो परमेश्वर, तो आम्हाला अभिवचन देतो, तुला कशाचीही बाधा होणार नाही, कशाचीही बाधा. आपल्या स्तोत्र संहिता 91 आपण वाचतो, तुझ्या बाजूस शस्त्रावधी पाडले, तुझ्या उजव्या बाजूस लक्षावधी पडले, तरी तुला ती भिडणार नाही. तू विंचू व नाग यांच्यावर अजगर यांना तुडवून चालशील. अभिवचन दिलेलं आहे त्यांना, याची तुला बाधा होणार नाही, कारण तो त्याची शस्त्र सामग्री आम्हाला देतो. आणि तो म्हणतो माझी शस्त्र सामग्री मी जी देतो ती आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा. आणि ती शस्त्र सामग्री मधलं आम्ही वाचलं आता, तर त्याच्यात पहिलं काय सांगितलेलं आहे, सत्यानं आपली कंबर कसा. काय आज्ञा दिली? सत्यानं आपली कंबर कसा, सत्याचा कमरपट्टा. मी खूप डीप मध्ये नाही जाणार यांचं शिक्षण द्यायला, लक्षात घ्या. बरोबर मी तुम्हाला ते सगळं सांगत आहे. सत्यानं आपली कंबर कसा. आता योहान 8:32, योहान याचा 8वा अध्याय 32वा वचन, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला मुक्त करेल आणि मार्ग सत्य जीवन येशू ख्रिस्त आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल असं देवाचं वचन सांगतं. आणि मार्ग सत्य जीवन येशू ख्रिस्त आहे. आणि तो तुमच्यामध्ये, त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारल्यानंतर तो तुमच्यात येतो, म्हणजे तो सत्याचा आत्मा कैवारी तो तुमच्यामध्ये आहे, तो सत्य आहे. माझ्या प्रियानो, तो जेव्हा राफा आहे, आरोग्य देणारा देव आहे, सत्य आहे, तो तुमच्यात आहे. तो जेव्हा शालोम आहे, शांतीचा अधिपती, प्रिन्स ऑफ पीस, शांतीचा राजकुमार आहे, हे सत्य आहे, तो तुमच्यात आहे. तो जग निर्माण करणारा एलोहिम आहे, हे सत्य आहे, आणि तो सत्याचा देव तुमच्यात आहे. तो जेव्हा शामा आमच्या संगतीत चालतो, हे सत्य आहे, तो आमच्यामध्ये आहे. तो मृत्युंजय ख्रिस्त आहे, तो पुनरुत्थानाने जीवन आहे, तो सत्य आहे, आणि तो आमच्यामध्ये, हे सत्य आहे. माझ्या प्रियानो, सत्याचा परमेश्वर जो सत्य आहे, खरा आहे, तोच आमच्यामध्ये राहतो. जो पवित्र आहे, जो सामर्थ्याचा देव आहे, जो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, तो अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे, तो परमेश्वर, तो आमच्यामध्ये राहतो. म्हणून म्हटलं सत्यात राहा,
डगमगू नका. म्हणजे ख्रिस्तामध्ये राहा, म्हणजे ख्रिस्ताने तुमची कंबर कसा, म्हणजे ख्रिस्त येशू ख्रिस्त तुमच्यात अंतर बाह्य राहू द्या. त्याचं सत्य जे आहे की तो आमच्यासाठी या जगात आला, त्यानं आमचं पाप स्वतःवर गेलं, तो आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला, आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. तो आमचा मार्ग सत्य जीवन आहे, तोच आम्हाला सर्वकालिक जीवन देतो. हे सत्य आहे, तोच सत्य आहे आणि तो आमच्या अंतःकरणात राहतो, ज्याला आम्ही त्याला आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारतो. त्या येशू ख्रिस्ताच्या त्या सत्यानं आमची कमर आम्ही कसायची आहे, बांधायची आहे. म्हणजे कमर बांधतो, पक्क ठाम दृढ निश्चय करतो. चल भांडायला ते कमर बांधून येते, चल येते, बरोबर आहे, कमरेचा पट्टा घेऊन चल आलो मी, चल. म्हणजे काय? दृढ निश्चय, तत्परता. ते सत्य तुमच्यामध्ये ठाम बसलेलं असू द्या, दृढ असू द्या, तुम्हाला कर्कचून वेढलेलं असू द्या की होय माझा देव येशू ख्रिस्त हाच सत्य आहे, तेच अंतिम सत्य आहे आणि तोच सर्वकालिक जीवन देणारा देव आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीच सार्वकालिक मृत्यू येणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हेच सत्य आहे. या सत्याने मी माझी कमरबंद बांधेल, मी ढळणार नाही. दुसरं म्हणजे ब्रेस्ट प्लेट ऑफ रायचियसनेस. ब्रेस्ट प्लेट ऑफ रायचियसनेस, नीतिमत्वाचे उरस्त्राण. चिलखत उरस्त्राण, चिलखत नीतिमत्वाचे. चिलखत घातल्यानंतर, चिलखत हे अत्यंत जबरदस्त, म्हणजे बुलेट तयार करतात, बुलेट गोळ्या उडवण्यासाठी त्या बुलेटच्या धातूचं बनवलेलं असतं चिलखत. अतिशय मजबूत. आता मी ते खूप खोलवर सांगत बसणार नाही, थोडक्यात सांगते. ते अतिशय बळकट असतं. त्याच्यावर गोळ्या घातल्या, त्याच्यावर कोणताही वार केला तरी तो चालत नाही, काहीच चालत नाही. त्याच्यावर जर ते बाण टाकले तरी ते चालत नाही. दाड 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 गोळ्या टाकल्यात तरी ते चालत नाही, सगळ्या खाली पडतात. चिलखत. आणि हे चिलखत कोणतं आमच्यामध्ये पाहिजे? रायचियसनेस. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ता तू माझा जिवंत देव आहेस. तिसऱ्या दिवशी तू मृत्यूतून उठला, मला घेण्यासाठी येणार आहे. तू माझा देव आहे, तुझ्यापर्यंत मला देव नाही. हे ज्यावेळेला मी म्हणते आणि त्याला माझ्या अंतःकरणात ये म्हणते, त्यावेळेला तो माझ्यात येतो. त्याची धार्मिकता माझ्यामध्ये येते प्रियांनो, त्याची धार्मिकता, त्याचं पावित्र्य माझ्यामध्ये येतं आणि ती धार्मिकता माझं शिरस्त्राण आहे, ते माझं चिलखत आहे. मी त्याचं चिलखत परिधान करते. त्याच्यामुळं आम्हाला कोणी लोक म्हणत असते, अरे याचं जीवन पहिलं तर असं होतं, हात तर पहिलं एवढ्या घाणेरड्या गोष्टी करायचा, पिऊन पडलेला असायचा, मारामाऱ्या करायचा, अरे चोऱ्या करायचा, गणगण शिव्या द्यायचा. अरे ही तर पहिलं अशी वागायची, ही तर तशी वागायची, हिनं तर चोऱ्या केल्या, ही तर शिव्या द्यायची, ही तर मारामाऱ्या करायची, अगं ही तर फार वाईट वागलेली आहे, ही तर फार घाणेरडी आहे. काय म्हणायचं लोक म्हणते, त्याचा परिणाम तुमच्या चिलखतावर होणार नाही, तुमच्यावर होणार नाही. कारण तुम्ही त्याच्या पवित्रतेचं काय घातलेलं आहे? उरस्त्राण, चिलखत घातलेलं आहे. त्याच्यामुळे सैतान हा अॅक्युझर आहे, तो सदैव दोष देणारा आहे. त्यानं काय केलं? योगाला देखील परमेश्वराच्या समोर उभं केलं की हा दोषी आहे, तू काही उगाच तुझं भय बाळगतो का? तर त्याला त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण घातलंय म्हणून तो तुझं भय बाळगतो. प्रत्येक मनुष्याला दोष ठेवून तो परमेश्वरासमोर उभं करतो आणि म्हणतो, हे बघ ह्याने हे पाप केलं, हे बघ त्याने तिला ते पाप केलं, हे बघ ते असेल. असा हा सैतान अक्युझर आहे, दोष देणारा, सतत दोष देणारा. आणि परमेश्वर दोष काढून टाकणारा आणि त्याची स्वतःची धार्मिकता देणारा, त्याचं शिरस्त्राण, त्याचं उरस्त्राण देणारा आहे. म्हणून त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिलेली आहे. आता त्याची धार्मिकता आम्हाला दिलेली आहे. कारण देव नाही का आमचं जुनं सगळं जीवन संपलेलं आहे. आमच्या कोणत्याच चुका, आमचे कोणतेच दोष, आमचं कोणतंच पाप, आमचं कोणतंच घराणं, आमचे ते लोक जे भयानक परिस्थितीत होते, जे भयानक होते,
त्याचा कोणताही इतिहास, त्याचा कोणत्याही गोष्टी आमच्या जीवनावर कार्य करू शकत नाही. कारण परमेश्वराची धार्मिकता, त्याचं पुरस्कार, धार्मिकतेचं पुरस्कार आम्ही परिधान केलेलं आहे. आता सैतानाचे कोणतेही चढते बाण, खोटे नाटे आरोप, खोटं आमच्याबद्दलचं बोललेलं आमच्यावर प्रभावी होणार नाही. ते सगळं तुटून पडेल, जळून पडेल, नष्ट होईल. जुनी पातके, सैतानाचा दोष देणं, आमच्या कमतरता, आमच्या दुबळेपणा, आमच्यातल्या चुका, आमच्यात सतत पाप करण्याची प्रवृत्ती, कोणत्याच गोष्टी आमच्यावर चालू शकणार नाही. कारण त्याची धार्मिकता आमच्यामध्ये, त्याची पवित्रता आमच्यामध्ये. आमचं जुनं ते संपलंय, आता तो पवित्र देव, तो पवित्र परमेश्वर, त्याचा ताकदता अग्नी फक्त आमच्यामध्ये आहे. देवाची देव परमेश्वर तोच आमच्यामध्ये आहे. त्याचंच सामर्थ्य, त्याचीच पवित्रता, त्याचंच सानिध्य आमच्यामध्ये आहे. त्याची ती धार्मिकता आमचं रक्षण करते. ते कोणतेही जळते बाण, कोणतेही शस्त्र आमच्यावर चालू शकत नाही. कोणतीच शस्त्र आमच्यावर चालू शकत नाही. कारण त्याच्या धार्मिकतेचं उरस्त्राण आम्ही परिधान केलेलं आहे आणि ते सदैव आमचं रक्षण करतात. पुढचं म्हणजे गॉस्पल ऑफ पीस फुटवेअर, शांतीच्या सुवार्तेच्या वाहना. माझ्या प्रियानो, सुवार्तेच्या वाहना त्याने आम्हाला दिलेल्या आहेत. जगाला आम्ही त्या सुवार्तेच्या वाहना घालतो. म्हणजे मत्तय याचा 19वा अध्याय, 28वा अध्याय, मत्तय याचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचनात सांगितलं, जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा की येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, तो पुनरुत्थित परमेश्वर, तो पातकांची क्षमा करणारा. हे सगळं जाऊन लोकांना जाऊन सांगा आणि त्यांना माझ्या पित्याच्या पुत्राच्या नावात बप्तिस्मा करा आणि त्यांना माझे अनुयायी करा, ना की धर्मांतर करा. कारण धर्मांतर करण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला नाही, कुठेच बायबलमध्ये दिलेलं नाही. त्यांना अनुयायी बनवायचे. फक्त येशू तू तारणारा देव मी कबूल करतो माझ्या अंतःकरणात ये. ज्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो त्यावेळेला आम्ही त्याच्या सारखे होतो. आणि ही विश्वासाची कृती आम्ही पाळण्यात करतो. पाळण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे, माझ्यामध्ये ख्रिस्त उठला आहे. मी जगत नाही तर येशू माझ्यामध्ये जगतो. ही विश्वासाची कृती आम्ही करतो, तो म्हणजे बप्तिस्मा. लक्षात घ्या, ते म्हणजे धर्मांतर नाही. तर काय सांगते, ही सुवार्ता सगळ्यांना जाऊन सांगा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. माझ्या प्रियानो, ही सुवार्ता जाऊन सांगायची आहे सगळ्यांना. त्या स्वार्थेच्या वाहना तुमच्या पायामध्ये घाला त्याने सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, काय अद्भुत त्याची शस्त्र सामग्री आहे. पहिलं काय, सत्याचा कमरबंद. दुसरं तारणाचं उरस्त्राण, चिलखत. आणि आता सुवार्तेच्या वाहना. आणि पुढचं आहे हेल्मेट ऑफ सॅल्वेशन, तारणाचं शिरस्त्राण डोक्यावर घाला. पितळेचं मजबूत धातूचं, मग ज्या धातूवर कशाचाही परिणाम होत नाही असं बुलेटचं शिरस्त्राण केलेलं असतं मस्तकावर. की मस्तकावर गोळी मारली तरी ती गोळी चालणार नाही. मस्तकावर तलवारीनं वार केला तरी तो चालणार नाही. मस्तकावर बाण फेकले जळते तरी ते घुसणार नाही मस्तकामध्ये. मस्तकाचं रक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आमचं मस्तक, त्याच्यामध्ये आमचा मेंदू आहे आणि ते मेंदूवर बंद पडला की शरीराच्या सगळ्या क्रिया बंद पडतात. लक्षात घ्या. आणि या मस्तकाचं रक्षण करण्यासाठी सांगितलेलं आहे काय घाल, तर तारणाचं शिरस्त्राण. माझं तारण झालं, येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय, तो माझ्यात आहे. हा जो विश्वास आहे,
मी तारलेलं आहे. आता मी दुसऱ्यांचा नाही, मी फक्त येशू ख्रिस्ताचा आहे. माझं तारण झालेलं आहे, मुक्ती झाली, माझ्या स्वर्गाचं राज्य सुरू झालेलं आहे. हे तारणाचं शिरस्त्राण माझ्या मस्तकावर मला घालायचं आणि माझ्या डोक्याचं, माझ्या मस्तकाचं रक्षण मला करायचं. का? कारण त्या मस्तकामध्ये अनेक युद्ध चालतात. माइंड इज बॅटलफील्ड. माइंड इज बॅटलफील्ड. आमचं मन, आमचं मेंदू, आमचे विचार याच ठिकाणी युद्ध चाललेलं असतं. माइंड गेम तिथूनच खेळला जातो. माइंड, आणि हे माइंड देवाच्या हातात आहे. तारण ज्या वेळेला होतं त्यावेळेला तू माझा आहे, मी तुझी आहे. माझं सर्वस्व तुझ्या हातात, माझं माइंड तुझ्या हातात, माझं डोकं, माझं मस्तक, माझा घमेंड, माझा गर्व, माझा मीपणा सगळं तुझ्या समोर टेकलेलं आहे आणि सगळं तुझ्या हातात दिलेलं आहे. आणि माझ्या मनावर, माझ्या डोक्यावर, माझ्या विचारांवर, माझ्या बुद्धीवर, सर्वस्वावर परमेश्वरा तुझा कंट्रोल आहे. तुझ्या अधीन पूर्णपणे. माझा प्रत्येक विचार तुझ्या अधीन आहे. माइंड गेम कुठं खेळला गेला? सगळ्यात पहिला कुठं खेळला गेला? बायबलमध्ये दिलाय, उत्पत्तीमध्ये. उत्पत्तीमध्ये पहिला माइंड गेम खेळला गेला. पहिलं युद्ध हवेस संगती. हवेस संगती. सैतान आला, तिला म्हटला की तुला सांगितलंय परमेश्वराने कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको. त्याला माहित होतं फक्त एकाच झाडाचं फळ खायचं नव्हतं. पण काय म्हटला? कोणत्याच झाडाचं फळ खाऊ नको सांगितलंय तुला. तुझ्या डोळ्याला पुन्हा सगळीच बोलू नको असं तुला सांगितलं. पाहिजे तुझा नवरा. हो, त्याने फक्त तुझ्या सगळीच बोलू नको सांगितलंय. पण शिकवणारे कसे शिकवतात, बोलणारे कसे बोलतात, खच्चीकरण करणारे कसे खच्चीकरण करतात. माझ्या प्रियांनो, या तुमच्या माइंडवर सैतान पहिला आघात करतो. तो पहिला तुमच्या माइंडचा कब्जा घेतो. अरे तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुला जुमानत नाही, ती 10 जणांकडे फिरते. अरे ती तुझ्यावर प्रेम करत नाही. अरे हे लोक विश्वासू नाही, हे लोक तुला उद्ध्वस्तच करायला टाकलेले. अरे हे लोक तुझ्या शेवटपर्यंत विश्वासू राहणार नाही. माइंड गेम खेळतो. आमच्या माइंडचा ताबा घेतो. अरे तुला तुझे कष्ट करून तुझाच स्वतःच साठवलं पाहिजे, तुझं स्वतःच केलं पाहिजे. हे लोक कोणी तुझे नाही, हे सगळे तुला उलटणारे आहेत. काय केलं त्याने? येशू ख्रिस्तावरचा विश्वास खच्ची केला आणि कामाला लावला. रात्रंदिवस राप कुत्र्यासारखं राम. आणि तो पैसा मेल्यावर दुसऱ्याला दे. सगळे तुझे नातेवाईक त्याच्यावर कब्जा करू दे. बरोबर? माइंड गेम. काम करायचं नाही, मिळवायचं नाही असं नाही, पण ह्या हेतूने आम्ही काम करणार नाही. हा जो हेतू टाकलाय ना सैतानाने डोक्यामध्ये, हा अविश्वास, हा देवाला दुःख देतो, अविश्वास दाखवतो. आणि मग त्याच नेगेटिव्ह गोष्टी, ज्या नेगेटिव्ह गोष्टीने आम्ही कष्ट करतात, त्याच नवीन नेगेटिव्ह गोष्टी बरोबर सैतान घडवतो आपल्या लोकांकडून आणि आमच्या समोर आणतो. त्याच वेळेला काय सांगितलं? त्या सैतानाला धमकवा, रेजिस्ट करा, चालले गेस्टच्या नावात चालता हो. परमेश्वराने मला सगळं काही दिलेलं, सगळ्या गोष्टींवर मला अधिकार दिलाय, मला स्वामित्व दिलाय. परमेश्वराने मला हे लोक दिलेले आहे, हे माझ्यासाठी परमेश्वराने दिलेले, त्याचं गौरव करण्यासाठी. चल येशूच्या नावात चालता हो. मी राजासारखं राजपुत्र आहे, मी राजकन्या आहे आणि मी ते उत्तम जीवन जगणार आहे. आमचं माइंड परमेश्वराच्या हातात तारणाच्या शिरस्त्राणामध्ये आहे. तो आमचं तारण आहे. येशू ख्रिस्त आमचा तारण आहे, तो आमचं मस्तक आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वस्व देऊन टाकायचं. तारणाचं शिरस्त्राण घ्या. तो विश्वास तुमच्यामध्ये राहिला पाहिजे. पुढे विश्वासाची ढाल घ्या. तुमच्या हातामध्ये विश्वास, खंबीर विश्वास, दृढ विश्वास. ढाल काय करते? ढाल बचाव करते, अटॅक नाही करत, बचाव करते. इथून तलवारीचा वार आलाय तिथं धरते,
पाय काटण्यासाठी आला तिथं धरेल, वरती डोकं करण्यासाठी आलं तिथं धरेल, छातीवर आलंय तिथं धरेल. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आमच्यावर वार केले जातील त्या ठिकाणी ती ढाल धरली जाते. आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागामध्ये जिथं जिथं सैतान अटॅक करतो, आमच्या कामावर, आमच्या घरामध्ये, आमच्या चर्चमध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या पती पत्नीच्या संबंधावर, आमच्या लेकरांच्या संबंधावर जिथं जिथं सैतान हल्ले करतो तिथं तिथं आम्ही विश्वासाची ढाल धरणार आहोत. माझा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे, तो माझ्या संधी होता आहे आणि असणार आहे आणि तो मला विजय देणार आहे. सैतानाला चालता हो विश्वासाने नाही, माझ्या लेकरांच्या जीवनातून नाही, माझ्या नवऱ्याच्या जीवनातून नाही, चाल तो माझा आहे, तो दुसऱ्याचा होऊ शकत नाही. बायको माझी आहे, ती मला सोडू शकत नाही, चालणे चालता हो. लेकर माझे परमेश्वराने दिले, हालेलुया. काम परमेश्वराने दिलेलं आहे. चाल सैताना चाल, नेक चालता हो. मी खोटारडेपणाने कोणत्याच गोष्टी करणार नाही आणि कोणत्या गोष्टी खोटारडेपणाने मिळवणार नाही, तर माझा देव माझ्या सरतेच राहणार. हे लक्षात घ्या. विश्वासाची ढाल आमच्या हातामध्ये असली पाहिजे. माझा देव माझ्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही. त्याचं अभिवचन आहे. मी जेव्हा राहतोय, मी आरोग्य देणारा देव आहे. मला बसलेल्या पटकन तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. त्यानं आम्हाला दिलेलं आहे अभिवचन आणि तो दिलेलं अभिवचन पाळतो. ते अभिवचन तो पूर्ण करतो. आमचा ठाम विश्वास असला पाहिजे. आरोग्य मला येशूच्या नावात आहे, शांती मला येशूच्या नावात आहे. मला माझ्या सर्व उत्तम गोष्टींचा पुरवठा करणारा जेव्हा आहे ना माझा देव आहे. माझा विश्वास आहे, माझा विश्वास माझ्या जीवनात प्रत्येक येणाऱ्या समस्येत त्याचं तो उत्तर देणारा देव आहे. तो उत्तर देणारा देव आहे. यावर माझा विश्वास, यावर माझा विश्वास. ज्यावेळेला मी विश्वास ठेवते, विश्वासाची ढाल धरते, त्यावेळेला माझ्या जीवनाच्या विभागात, माझ्या व्यक्तींवर कोणतेही हल्ले आले तरी त्याचा परिणाम होणार नाही. त्याचा कोणताही परिणाम माझ्या जीवनावर होणार नाही. कारण विश्वासाची ढाल, त्याचे विश्वासाची ढाल जाऊन मी सगळेजण नाही, मी माघार घेणार नाही, मी राईस ख्रिश्चन बनणार नाही. राईस ख्रिश्चन माहितीये का? भारतासाठी झालेले ख्रिश्चन माहितीये. नोकरी मिळेल, पैसा मिळेल, वैभव मिळेल, आरोग्य मिळेल, सगळं चांगलं मिळेल म्हणून मी येशू ख्रिस्ताकडे गेली. पण जे लोक काहीतरी मिळेल म्हणून येशू ख्रिस्ताकडे येतात ते लोक, ते मिळणं बंद झालं, सैतान परीक्षा घ्यायला लागला, सैतान त्रास द्यायला लागला की घर वापसी होतात, परत पाठीमागे जातात. पण जे येतात नाही, मी फक्त आणि फक्त येशू तुझ्यासाठी, माझी नजर तुझ्याकडे लागलेली आहे. तू माझा वल्लभ आहे, तू माझा देव आहे, तू माझं सर्वस्व आहे, तू माझं सर्वस्व आहे. तू माझ्यावर प्रेम करतो, तू मला हवा आहे असं म्हणून जे त्याच्याकडे येतात ते कायम टिकतात, ते कायम टिकतात. अनुभव घ्या. लेकर असतात काही बापाकडे येतात, लहानपणी सवय लागते, खायला दिलं की पळत येतात, काही खायला आणलं की पळत येतात, पळत येतात, हातातलं घेतात आणि लगेच घेऊन खातात. चांगली गोष्ट. बापाकडे आईकडेच मागणार, ते आपल्या आई वडिलांशिवाय ते कोणाकडे मागणार. पण ही प्रवृत्ती काही लेकरांची कायम राहते. बापाने पैसा दिला तर तो बाप चांगला. नवऱ्याकडून येणार, नवऱ्याने मारलं की बापाकडे येणार आणि वडिलांना सांगणार मला घरामध्ये पैसा पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. नाही दिलं, बाप नाही आमचा चांगला. आई नाही, यांची आई कशी आहे, माहेराला गेल्यावर काय माहेरात ठेवलं, काही नाही, काही देत नाही, फार खडूस आहे बाप, आई फार खडूस आहे. आणि मग त्यांना ते नकोशे होतात. जोपर्यंत देतात तोपर्यंत गोड वाटतात, जोपर्यंत देतात तोपर्यंत गोड वाटतात. ज्यावेळेला आई वडिलांकडे काही उरत नाही, ते पूर्ण म्हातारे होतात, त्याच्याकडे 5ही पैसा उरत नाही, त्यावेळेला ती पोरगी त्यांना भेट द्यायला जात नाही.
टाळायचा प्रयत्न करते. नाही नवऱ्याची एवढी कामात, नाही पोरांचं शिक्षण आहे, पोरांच्या परीक्षा, नाही हे आहे, नाही ते आहे, नाही त्याला 10 वेळेला माहेरी पळत होते. स्वतःवरून उदाहरण घ्या, स्वतःवरून. परमेश्वराला ते लोक हवे आहेत जे त्याच्या हातापेक्षा त्याच्या मुखाकडे पाहतात. मला तू हवा आहेस, मला तू हवा आहेस विश्वासानं. आणि ज्यावेळेला तू मला हवा आहेस, तू माझ्यात आहेस, तर मला कोणत्या उत्तम गोष्टीची वाट पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो माझा आहे, मी त्याची आहे, मला काही उणे पडणार नाही. मी विश्वास ठेवेल. हा विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वासावर येशू ख्रिस्त आमच्या जीवनात कार्य करतो. प्रत्येक चमत्कार त्याने केल्याने म्हटलं, बाई तुझ्या विश्वासानं तू बरी झाली. पहा तुझ्या विश्वासाने तुझा चाकर बरा झाला. पहा तुझ्या विश्वासाने घडवला. जखऱ्याला त्याच्या विश्वासाने मुक्ती मिळाली. त्याच्या विश्वासाने तो उद्धारक म्हणून उभा राहिला. जो टॅक्स कलेक्टर होता तो उद्धारक म्हणून उभा राहिला. आता पुढचं म्हणजे हत्यार, पुढचं शस्त्र म्हणजे आत्म्याची वचनाची तलवार, स्वॉर्ड ऑफ होली स्पिरिट, वर्ड ऑफ गॉड. परमेश्वराचा शब्द, परमेश्वराचं वचन, पवित्र आत्मा याची तलवार हाती घ्या. आता युद्धाचा महत्वाचा भाग. आता इथं तुम्हाला अटॅक करायचा आहे. आता हातामध्ये तलवार घ्यायची आहे. ये सैताना, तुला परमेश्वराचं वचन सांगतं, तुझा आजार चालणार नाही माझ्या जीवनात, तुझा कर्जबाजारीपणा चालणार नाही. छाटून टाकतो मी तुझं, माझ्यावर केलेले वार, माझ्यावर केलेले खोटे आरोप छाटून टाकतो येशूच्या नावात. मी तुला येशूच्या नावात हाकलून देतो, कारण देवाचं वचन आहे. परमेश्वराने त्याची धार्मिकता मला दिलेली आहे. परमेश्वराचं वचन आहे. योहान 10:10 मध्ये सांगितलंय, येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी आला आणि विपुल जीवन देण्यासाठी आला. माझ्या घरच्यांना तो मृत्यू देऊ शकत नाही. येशूच्या नावात नष्ट हो. त्याच्यावर वार करा परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे. वचन घेऊन प्रार्थनेत सदैव तत्पर राहा. प्रार्थना करताना त्याचं वचन घेऊन, त्याची तलवार घेऊन, त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करा. तुझं वचन सांगताय, तू माझ्यासाठी गुप्त निधी बाहेर काढणार आहेस. तू माझ्यासाठी तळी दरवाजे उघडणार आहेस. अशक्य गोष्टी माझ्यासाठी शक्य करणारा तुझं वचन सांगतं. सैताना चाल, तू निघून जा, कारण देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे, तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार. देवाचं वचन. ज्याला सैतान तुम्हाला सांगेल, तू असं आहेस, तू तसं आहेस, तू असं केलंस, तू आता कागाळ्या केल्या, तू आता घाणेरडा प्रकार केला, तू आता तुझ्या बायकोला फसवलं, तू आता तुझ्या बायकोसाठी खोटा बोलला, तू आता दारू पिला, तू आता हे केलंस. चल सैताना, येशू ख्रिस्ताने मला सांगितलं, तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. त्याची धार्मिकता मला माझ्यामध्ये. मी चूक केली, मी क्षमा मागतोय परमेश्वर, पण मी दोषी राहू शकत नाही, कारण येशू ख्रिस्तानं माझं पाप स्वतःवर घेतलेलं. चल नीट चालतो, त्याचं वचन आहे, मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. त्याचं वचन कंटिन्युअसली क्लेम करा. आणि म्हणून त्याचं वचन आम्हाला पाठ करायचं, त्याचं वचन आम्हाला वाचायचं, म्हणून त्याचं वचन सतत ऐकत राहायचंय, म्हणून त्याचं वचन सतत बोलत राहायचंय. आणि ज्या वेळेला आम्ही त्याचे वचन बोलतो, त्याची वचन ऐकतो आणि त्याची वचन सांगतो, त्यावेळेला आम्ही युद्धामध्ये विजयी होतो. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त होतं आणि सैतान तिथं हरला जातो. आमच्यावर वार करणारे लोक, आम्हाला दुष्कर्मी ठरवणारे लोक, आम्हाला खाली पाडू पाहणारे लोक, आमचा नायनाट करू पाहणारे लोक, त्या प्रत्येक व्यक्तीला वचनाच्या द्वारे येशूच्या नात्याच्यामध्ये असणाऱ्या सैतानाला छाटून टाका, तुडवून टाका, नष्ट करा त्या तलवारीचं द्वारे. ते तलवार पाजळती तलवार, त्या तलवारीत सामर्थ्य आहे, कारण परमेश्वर हा कन्झ्युमिंग फायर आहे, भस्म करणारा अग्नी आहे, असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि परमेश्वर हाच शब्द आहे, आणि परमेश्वर येशू ख्रिस्त हाच शब्द आहे, आणि तोच शब्द वचन आहे, आणि तोच शब्द तलवार आहे, तोच शब्द तलवार आहे, तोच शब्द तलवार.
लक्षात घ्या, त्याचं वचन सतत आणि सतत मनन करत राहा, सतत आणि सतत बोलत राहा. जी जी आम्ही वचन देतो तुम्हाला देतो ती मोठमोठ्याने बोला 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 बोला. जे तुम्ही बोलाल ते तुमच्या जीवनात घडेल, कारण जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य त्याने ते तुमच्या मुखात दिलेलं आहे. बोला. परमेश्वर स्वतः शब्द बोलला आणि अवघे झाले, जगाची निर्मिती झाली. तो शब्द बोलला आणि योहान मध्ये सांगितलेलं 1:1 मध्ये येशू ख्रिस्त शब्द त्याने देह धारण करून आम्हामध्ये वस्ती केली. तो शब्द बोला, त्याचं वचन, जे वचन तुम्ही वाचा ते बोला. तो तुझ्या शत्रूला तुझ्यावर हावी होऊ देणार नाही. सैताना तू माझ्यावर हावी होऊ शकत नाही. मी तुला येशूच्या नावात नष्ट करत आहे. तो माझ्या शत्रूला त्यांचं रक्त मांस खावायच लागेल. होय, परमेश्वराचं वचन आहे. तो त्यांना तुडवून टाकेल, तो त्यांना हरवेल. हे युद्ध परमेश्वराचं आहे. परमेश्वर हे युद्ध करेल आणि माझ्या शत्रूला त्याचं स्वतःचं रक्त मांस खावायच लागेल. मला सूड घ्यायचा ना, मी सूड घेणार नाही. माझा देव सूड घेण्यासाठी उभं राहणार आहे. माझा देव हे युद्ध लढणार आहे. माझा देव गुप्त गोष्टी जाणतो. माझ्या देवाला सर्व गोष्टी माहित आहे. या आजाराच्या विरुद्ध माझा देव लढेल. या आजाराचे सगळे 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 माझ्यामध्ये असणारे सिम्पटम, सगळ्या गोष्टी तो नष्ट करेल. आमचे पती पत्नीचे संबंध तोडणारा सैताना, ज्याला देवानं एकत्र केलं त्याला कोणी तोडू शकत नाही. येशूच्या नावात मी नष्ट करते सैताना तुझं कारभाया नष्ट करते, कारण देवाने आम्हा दोघा पती पत्नीला एक केलेला आहे. तू तोडू शकत नाही सैताना. चाल चालता येशूच्या नावात, कारण देवाने येशू ख्रिस्तानं जे दिलं आहे ते त्यांनी बहुगुणित केलं, आशीर्वादित केलाय. वचन बोला, वचन बोला, वचन बोला. कठीण जातं, आठवत नाही, सारखं वचन वाचा म्हणून. कारण ज्यावेळेला संकट येतं, सैतान तुडवायला येतो, त्याच्या गर्जणाऱ्या सिंहासारखा येतो. तो गर्जणारे सिंह म्हणजे कसे, त्याचे सगळे दुष्ट लोक त्यांच्यामधून तो आमच्यावर आरोप करून त्रास देऊन अनेक गोष्टी घेऊन आमच्या समोर येतो. अधिकार घेऊन, त्याची सत्ता घेऊन आमच्यावर येतो. त्यावेळेला सुचत नाही. म्हणून सतत देवाचं वचन वाचा, सतत त्याच्या प्रार्थनेत मग्न राहा, कंटिन्युअसली त्याच्या पवित्र जनांसाठी प्रार्थना करा. ही त्याची शस्त्र सामग्री दिलेली आहे. काय दिलेलं आहे? पहिलं आठवा सांगा मोठ्याने मला. पहिलं काय दिलेलं आहे? सत्याचा कमरबंद. दुसरं काय सांगितलेलं? विश्वासाची ढाल. आणि कशाचं उरस्त्राण? धार्मिकतेचं, परमेश्वराच्या धार्मिकतेचं उरस्त्राण, तारणाचं शिरस्त्राण, सुवार्तेच्या वहाणा आणि वचनाची तलवार, पवित्र आत्म्याच्या वचनाची तलवार. हे घेऊन शस्त्र सामुग्री घेऊन ही धारण करा, धारण करा सदैव. ही सगळी एकच नाही, ही सगळीच्या सगळी एकाच वेळेला आमच्या शरीरावर सदैव असली पाहिजे. आणि तत्पर राहा सांगितलंय. तत्पर, वेळी अवेळी सदैव तत्पर राहा. सतत प्रत्येक क्षणाला युद्धाला तयार राहा, कारण हे युद्ध सतत चालू आहे. येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यापासून सतत त्याचं कार्य तुम्ही करत आहात. चांगलं करत असताना नेहमी तुमच्या विरोधात सैतान अनेक लोकांना उभं करतो आणि तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. देवाचं कार्य करत असताना तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो, चोर बाजूने तो तुम्हाला त्रास देतो. स्वतःला धार्मिक म्हणणारे लोक देखील उठतात त्यावेळेला आणि त्रास देतात. लक्षात घ्या. म्हणून सदैव निरंतर प्रार्थना करा, देवाच्या हातात सोपा. हे युद्ध परमेश्वराचं आहे. जगाची शस्त्र सामुग्री वापरू नका. दाविदानं जगाची शस्त्र सामुग्री, जगाच्या युक्त्या प्रयुक्त्या हल्ले करण्याच्या गोष्टी सगळ्या फेकून दिल्या, तर त्यांनी काय घेतलं? आत्मिक शस्त्र सामुग्री घेतली हातामध्ये.
आत्मिक शस्त्र सामुग्री घेतली, स्तवन करा, त्याचा धन्यवाद करत राहा आणि त्याची वचन बोला, गीत गा, स्तवन करा, निरंतर प्रार्थना करा. तुम्ही प्रत्येक युद्धामध्ये जीवनाच्या यशस्वी व्हाल आणि विजयी व्हाल, कारण तो विजयी परमेश्वर जेव्हा निसी लॉर्ड ऑफ होस्ट सैन्यांचा देव तो तुमच्यामध्ये आहे. तो तुम्हाला कधीच हरवू देत नाही. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते कदापि लज्जित आणि वंचित झाले नाही. परमेश्वराकडे, येशू ख्रिस्ताकडे जो पाहतो तो कदापि लज्जित आणि वंचित होत नाही. माझ्या प्रियानो, लक्षात ठेवा, युद्धाच्या गोष्टी, युद्धामध्ये प्रवेश केलाय, पाऊल टाकलेला आहे. युद्ध सुरू झाले, येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यापासून शस्त्र सामुग्री विश्वासानं धारण करा आणि युद्धाच्या गोष्टी, नियम लक्षात ठेवा. काय नियम आहे? युद्धामधून पळ काढायचा नाही, माघार नाहीच नाही. ना लौटूंगा, ना लौटूंगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, घर कोई मेरे साथ ना आए, घर कोई मेरे साथ ना आए, ना लौटूंगा, ना लौटूंगा. काही झालं तर परत पाठीमाग माघारी जाणं नाहीच, माघारी फिरणं नाहीच नाही, कधीच नाही. मी या युद्धात पळ काढणार नाही. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने, त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या सत्यानं, त्याच्या पवित्रतेनं, त्याच्या तलवारीनं, वचनाच्या तलवारीनं मी हे युद्ध जिंकेल, त्याच जिंकेल. त्याचं शिरस्त्राण, त्याचं उरस्त्राण, तारणाचं शिरस्त्राण आणि धार्मिकतेचं उरस्त्राण, वचनाची तलवार, सुवार्तेच्या वहाणा, सत्याचा कमरबंद हे मी घेईन आणि मी युद्धाला उभं राहते. मी माघारी जाणार नाही. दुसरं प्रत्येक परिस्थितीला मी तोड देईन, कुरकुर करणार नाही. अशा परिस्थितीत मी अविश्वास दाखवणार नाही. अशा परिस्थितीत मी धन्यवाद करेन. अश्रू गाळत असताना, अपमानित होत असताना मी परमेश्वराचा धन्यवाद करेन, त्याला मान महिमा गौरव देईन. होय परमेश्वरा, याही परिस्थितीबद्दल मी तुझा धन्यवाद देतो. दुसरे थेसलोनिकरास पत्राचा 3रा अध्याय 3रं वचन, प्रभू विश्वासनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व दुष्टापासून सोडवेल. परत ऐका, दुसरे थेसलोनिकरास पत्राचा 3रा अध्याय 3रं वचन, प्रभू विश्वासनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व दुष्टापासून तो तुम्हाला सोडवेल. तो तुम्हाला दुष्टापासून सोडवेल, तो तुम्हाला स्थिर करेल. त्याचं अभिवचन आहे रोमकरास पत्राचा 12 आणि 12 वचन, 12 अध्याय 12 वचन, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. वाह वाह, काय सुंदर सांगितलेलं आहे. आशेने हर्षित व्हा, आशा परमेश्वराचा ठेवा, संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. जो परमेश्वराची आशा धरतो तो कदापि लज्जित वंचित होत नाही. पहिले योहानाचा 4रा अध्याय 4रं वचन, मुलांनो तुम्ही देवाचे आहात, देवाचे, लक्षात घ्या, त्याचे निवडलेले आहात आणि त्याच्यावर म्हणजे सैतानावर तुम्ही जय मिळवलेला आहे. तुम्ही जय मिळवलेला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. जगात जो आहे, लक्षात घ्या, माझ्यात ख्रिस्त आहे, विजयी वीर बली. जगात जो आहे त्याहून बलशाली, तुम्हात ख्रिस्त आहे, विजयी वीर बली. जगात जो आहे त्याहून बलशाली.
लक्षात घ्या, विश्वासात स्थिर राहा, कारण तुमच्यात जो आहे परमेश्वर येशू ख्रिस्त तो बलशाली आहे आणि त्याने तुम्हाला विजय दिलेला आहे. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर. तोच महावीर, पहा पुढे चालणारा तोच महावीर. नारायण बाबांची म्हणतात, सैनिकांनो धैर्य धरा. तुम्ही येशू ख्रिस्ताचे सैनिक आहात, युद्ध परमेश्वराचा आहे. तुम्ही स्थिर राहा, माघार घेऊ नका, निराश होऊ नका, आशावादी राहा. रॉंग कन्फेशन, नेगेटिव्ह गोष्टी बोलू नका, नेगेटिव्ह गोष्टी बोलू नका, नकारात्मक गोष्टी बोलू नका. माझा देव वचन देणारा देव, वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे, तो बदलणार नाही. कारण गणना 23:19 मध्ये सांगितलंय, मी मनुष्य नव्हे की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते करतोच करतो. माझा देव जे बोलतो ते तो करणारच आहे. आशावादी राहा आणि तेच बोला, नेगेटिव्ह बोलू नका, नकारार्थी बोलू नका, शिवाय घाबरू नका, भिवू नका. कारण भयाचा आत्मा देवाने तुम्हाला दिलेला नाही, भयाचा आत्मा दिलेला नाही. कारण देवाचा आत्मा हा सामर्थ्याचा आत्मा आहे, सत्याचा आत्मा आहे, कैवाराचा आत्मा आहे. सैतानाला येशूच्या नावात धमकवा. पुढचं म्हणजे सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, सतत आणि सतत करा, निरंतर करा, थांबू नका. आज केलं खिन्न झाला, निराश झाला, काही होत नाही. उद्या केलं खिन्न झाला, निराश नाही. सतत सतत करत राहा, करत राहा, करत राहा. विश्वासानं कन्फेस करा त्याची वचन, विश्वासानं तत्परतेनं सतत प्रार्थना करत राहा, सतत निरंतर सातत्य ठेवा. पुढचं मध्ये सोडून देऊ नका आणि इतरांना धीर द्या. तुम्ही संकटात असताना, तुम्ही प्रॉब्लेम मधून जात असताना, तुम्ही संकट फेस करत असताना इतरांना शिकवा, त्यांना फेस करायला लावा. मी खूप वाईट परिस्थितीतून जात होते, अश्रू गाळत होते आणि मला देवाने शिकवलं त्यावेळेला. मी स्वतः संकटातून जात होते आणि मी त्या लोकांना धीर देत होते, घाबरू नका, परमेश्वर तुमच्यासाठी आहे, परमेश्वर युद्ध लढेल, परमेश्वर तुम्हाला ताकद देईल, परमेश्वर तुम्हाला विजय देईल, परमेश्वर तुम्हाला उठवेल, परमेश्वर तुम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी देईल. आणि सैतान मला दाखवायचा, अगं लोकांना सांगते तुझ्याकडे काय आहे, अगं लोकांना सांगते तू कशातून चालली बघ, अगं लोकांना सांगते तू रडतीये बघ. कधी कधी असं व्हायचं, मी लोकांना रडून सांगायचे, रडून सांगायचे. रडत असताना त्यांना सांगता सांगता रडायचे, कारण मला माझी परिस्थिती माहिती होती, माझी परिस्थिती मला माहिती होती, मी कोणत्या परिस्थितीतून चालले मला माहिती होतं. आणि त्या लोकांना म्हणायचे, तो तुमचा पुरवठा मंत्री आहे, तो तुम्हाला कोणत्या गोष्टीची उत्तर वाण करून देणार नाही, तो तुम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी देईल. आणि मी प्रार्थना करायची, परमेश्वरा यांना कोणत्याच गोष्टी उत्तम गोष्टीची वाण पडू नको, यांना सर्व उत्तमातलं उत्तम प्राप्त होऊ दे. आणि सैतान मला म्हणायचं, तुझ्या हातात पैसे, बॅग मध्ये 1 रुपया आहे, पैसा आहे तुझ्याकडं, तुझ्या घरात काय आहे, तुलाच नाही, आणि तू काय त्यांच्यासाठी प्रार्थना करते. आणि देव म्हणायचा, धन्यवाद कर. आणि माझ्या प्रियांनो, मी अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टी करत गेले. संकटात असताना लोकांसाठी प्रार्थना केल्या, मला प्रेम मिळत नसताना लोकांना प्रेम मिळावं म्हणून प्रार्थना केल्या, लोक दुःखातून अगदी आजारातून वेदनेतून चाललेले असताना लोकांचे आजार बरे होण्यासाठी कळवळून प्रार्थना केल्या. आणि परमेश्वर त्या सगळ्या गोष्टी मला उत्तमातल्या उत्तम पुरवठा केला. त्याचं कार्य असंच आहे, तो असाच कार्य करतो. तो तुम्हाला त्याच्यातून जाऊ देतो, त्याची जाणीव तुम्हाला काय आहे ते तुम्हाला कळून देतो. आणि मग तुम्हाला कळणाऱ्या लोकांसाठी त्या परिस्थितीत प्रार्थना करायला होतो. संकट काय तुम्हाला जाणून देतो, मग संकट आलेल्या लोकांसाठी त्या परिस्थितीत तुम्हाला प्रार्थना करायला होतो. तुम्हाला तुटणं काय आहे, फुटणं काय आहे, बदनाम होणं काय हे तो तुम्हाला कळून देतो. आणि मग तशा लोकांसाठी तो तुम्हाला प्रार्थना करायला होतो. घरातून काढलं जाणं काय आहे हे तो तुम्हाला कळून देतो. आणि मग तो तुम्हाला त्या लोकांसाठी प्रार्थना करायला लावतो. तो तुम्हाला अपमानित होऊ देतो, कोणते आरोग्य येऊ देतो. आणि मग अशा लोकांसाठी तो तुम्हाला प्रार्थना करायला लावतो.
त्यांचं कार्य अद्भुत आहे, अद्भुत आहे. कारण हे आत्मिक युद्ध आहे आणि तो आम्हाला आत्मिक युद्ध करायला शिकवतो. आम्ही त्याचे सैनिक आहोत, आम्ही त्याचे वॉरियर आहोत आणि त्याचे सैनिक कधीच हारत नाही, कधीच हारत नाही. आजार, कर्ज, मृत्यू, संकट, सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या विश्वासाची बाळग होते. तो तुम्हाला जय देणारच देणार, देणारच देणार. तो त्याच्या लेकरांना लज्जित फज्जित होऊ देत नाही. त्याचं अभिवचन आहे, त्याचं अभिवचन आहे. जे माझी वाट पाहतात ते कदापि लज्जित फज्जित होत नाही. त्यांना तो उत्तर देतोच देतो. तो मनुष्य बदलवणारा देव, तो परिस्थिती बदलवणारा देव, तो समय बदलवणारा देव, तो कधीच बदलत नाही. तो नाही बदलत. तो समय बदलवतो, व्यक्ती बदलवतो, परिस्थिती बदलवतो, पण तो कधीच बदलत नाही. तो कायम आमच्यावर प्रेम करतो, कायम 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 कायम. तर कधीच बदलत नाही. विश्वासाने त्याची शस्त्र सामुग्री सतत धारण करा, कंटिन्युअसली. 24 तास 24 तास एकही सेकंद ती शस्त्र सामुग्री बाजूला ठेवायची नाही. काम करताना, झोपताना, टॉयलेटला जागे गेलेला असताना, कामावर, सगळीकडे जिथे जाल तिथं प्रियजनांसोबत बोलत असताना सगळीकडे तुमची शस्त्र सामुग्री धारण करूनच राहायचंय. आता तेच तुमचं जीवन आहे शेवटपर्यंत. कारण तुम्ही शेवटपर्यंत विजयी आहात आणि निरंतर सतत प्रार्थना करत राहायची. चालताना, बोलताना देखील मी प्रार्थना करत राहील, काम करताना मी प्रार्थना करत राहील, जे जे कार्य आहे ते करताना, झोपताना मी सतत प्रार्थना करत राहील. निरंतर 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 शिकाकीनं सातत्यानं थांबणार नाही. गुडघ्यावर या. ज्यांना ज्यांना गुडघ्यावर येता येईल त्यांनी गुडघ्यावर आपले हात वरती करा, पूर्ण समर्पित व्हा आणि परमेश्वराला आज वचन द्या. हो परमेश्वरा, मी विश्वासानं तुझी मी शस्त्र सामग्री धारण करत आहे. विश्वासानं विश्वासानं मी तुझी सगळी शस्त्र सामग्री धारण करत आहे. मी सत्याचा कमर बंद, येशू ख्रिस्ता तू सत्य आहे, मी तुला धारण करत आहे. माझ्या कमरेवर दृढपणे कधीच बदलणार नाही. परमेश्वराची धार्मिकता त्याचं वस्त्रान धारण केलेलं आहे. तू माझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये तारणाचं शिरस्त्राण मी घेतलेलं आहे माझ्या मस्तकावर. विश्वासाची ढाल माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. आणि आत्म्याची तलवार, वचनाची तलवार मी धारण केलेली आहे. हालेलुया हालेलुया. ओ यरबा शरबा. प्रत्येक युद्धात तो तुमच्या संगती तुमच्या संख्ये
समस्यातून जात असाल, देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, तो तुम्हाला विजय देत आहे, तो तुम्हाला आनंद देत आहे. तुमच्या आजारावर, तुमच्या कर्जावर, तुमच्या संकटावर, दुःखावर मात करून तो तुम्हाला विजय म्हणून उभं करत आहे. तो तुम्हाला हर्षित तेलाचा अभिषेक करत आहे. तुम्ही शोक करणारे होणार नाही, तर आनंद करणारे व्हाल. परमेश्वराचं अभिवचन आहे यशाया 30 मध्ये, इथपर तू कधी शोक करणार नाहीस, आनंद करशील. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझा आभार मानतो. कोणी व्यक्ती आमच्याशी बोलली नाही, तर तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलला आहे, म्हणून आम्ही तुझा धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या व्यक्तींसाठी तू बोललेला आहे, त्या व्यक्तींच्या जीवनात तुझं वचन आज आम्ही सील करतो, शिक्कामोर्तब करतो, आणि तुला 100% पीक देणार, त्याप्रमाणे वागणार असं आम्हा प्रत्येकाला येशूच्या नावात तू बनव. येशूच्या नावात ही सगळे शस्त्र सामग्री धारण करून सदैव युद्धाला तयार राहण्यास तुम्हाला सहाय्य कर. विश्वासाने निरंतर प्रार्थना करणारे, निरंतर तुझं स्तवन करणारे असं तू आम्हाला कर. तू करत आहेस याबद्दल धन्यवाद देतो. आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. तू विजय दिलास, धन्यवाद देतो. येशू, आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन.
Amen, amen, amen. Hallelujah, hallelujah. Amen, amen. Amen, तो तुमचा हात कदापि सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. त्याचा अभिवचन त्याची प्रीती कधीच नष्ट होत नाही, कधीच कमी होत नाही. Thank you, Jesus. टाळ्या वाजून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. तो विश्वासनीय देव आहे. तो आम्हाला कधीच सोडत नाही आणि कधीच टाकत नाही. दिलेलं प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतो. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. आज त्याचं वचन आमच्या प्रत आलेलं आहे आणि तो ते पूर्ण करणारच करणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये. ते कधीच तो थांबणार नाही आणि कधीच तो बदलणार नाही. येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद असो.